चॅनलवर. तर आत्ता माझ्या चपात्या तीन झालेल्या आहेत. इकडं डाळीचं वरण झालेलं आहे आणि आता बनवते मी पनीरची भाजी. तर चला मग कशी बनवते ते दाखवते तुम्हाला माझ्या पद्धतीने. मला जसं जमते तशी करून दाखवते. तवा ठेवला गरम करायला. तर सगळ्यात पहिलं तेल घालून घेते थोडंसंच. आणि याच्यावर ना हा पनीर आहे ना, 200 ग्रामचं पनीर आहे बघा. आता ह्याला भाजून घेते. त्यावर तुम्ही याचे बारीक तुकडे करूनही भाजू शकता, पण असं केल्यानं ना जास्त चिटकत नाही पनीर तव्याला ते. त्यामुळे ना छान असं भाजून घेते. चांगलं तळू द्यायचं बघा. आता छान असं तळले. लई खरपूस बी करायचं नाही, ना त्यांना पनीर ना असं हे होतं बघा. तर बघू शकता खालून मस्त असं तळलेलं आहे. भाजले बघा छान असं. जास्त भाजलं ना पनीर तर ना जरा वाटत होतं. त्यामुळे ना असं थोडंसंच लाल करून घ्यायचं आहे. तर आता ही भाजलेलं आहे, चांगलं भाजले. आता याला मी प्लेटात काढून घेते थोड्याला एकदा. आणि ह्या तव्यामध्ये कांदा तळून घेते सगळ्यात. कांद्यासोबतच अद्रक, 1 तुकडा अद्रक, 5-6 पाकळ्या लसणाच्या घालून घेते. तर 5-6 पाकळ्या लसणाच्या घाल्या आणि वरून थोडंसं तेल घालून घेते आणि छान कांदा करपूसाचा भाजून घेते. आता कांदा चांगला तळला आहे. आता याच्यामध्ये टमाटर घालून घेते. आता कांदा टमाटर चांगलं परतून घ्यायचं. आता टमाटर आणि कांदा छान असा तळला आहे. तर याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून बारीक करून घेते. पहिलं बघा, आता ही पनीर आहे ना कट करून घेते मी. अगोदर तुकडे करून घेते याचे. तर बघा असं तुकडे करून घेते बारीक बारीक अशी. असे बारीक तुकडे करून घेतले. मस्त असं कट करून घेतलेलं आहे पनीर, बघू शकता. आता ही मिक्सरला बारीक करून घेणार आहे. त्याच्या अगोदर याच्यामध्ये 2-3 तुकडे पनीरचे टाकून घेणार आहे आणि ना थोडंसं मीठ टाकून घेणार आहे याच्यामध्ये, थोडंसं. कढई गरम केलेली आहे. 2 चमचे तेल घालून घेते याच्यामध्ये. 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, टमाटर थोडंसं आणि लाल तिखट, हळदी पावडर. आता परतून घेते चांगलं. हे वाटलेलं वाटण टाकून द्यायचं आता याच्यामध्ये. कोथिंबीर थोडीशी कस्तुरी मेथी. आता चांगलं मसाला मिक्स करून चांगला परतून घ्यायचा. पनीरचा मसाला 1 चमचा, किचन किंग मसाला, धने पावडर. आता चांगलं मिक्स करून घेते. आणि आता बघा आपल्या गिरवीला छान असं तेल सुटलेलं आहे, बघू शकता. आपली गिरवी छान अशी शिजलेली आहे. तर आता याच्यामध्ये ना थोडंसं गरम पाणी करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे. ह्याच्यातच हे करून सगळं वाटांचं सगळं घालून घेऊया पाणी. आणि चांगलं थोडे वेळ चांगली शिजू देऊया गिरवी. आता छान अशी आपली गिरवी तयार झालेली आहे. तर शिजलेली पण आहे चांगली. तर आता याच्यामध्ये ही पनीर घालून घेते.
बघू शकता मस्त असं पनीर घालून झालेलं आहे. कलर पण बघा किती छान आलेला आहे आपल्या गिरवीला. तर आता याच्यामध्ये ना अजून थोडंसं पाणी घालून घेणार आहे मी गरम, जेणेकरून ना पुन्हा थंड झालं की मग गिरवी घट्ट होते. मग त्यामुळं ना थोडंसं पाणी घालून घेणार आहे आणि एक 5 ते 10 मिनटं चांगलं शिजवून घेणार आहे. त्याच्या अगोदर मीठ टाकते. माझं ना सारखं मीठच टाकायचं विसरून जातं बघा. तर चवीनुसार मीठ. आणि आता एक 10 मिनटं चांगलं उकळून घेऊया, याला शिजवून घेऊया. तर आता एक 10 मिनटं झालेली आहेत बघा. आता बघूया झालं का आपलं पनीर मसाला. तर बघू शकता किती मस्त झालेलं आहे. कलर पण छान आलेला आहे. छान शिजले बघा. कलर किती मस्त आला आहे बघा याला. आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेते मी. तर कोथिंबीर टाकून घेते. जर तुम्हाला माझा पनीर मसाला रेसिपी आवडलं तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका.